जयशंकर मित्रांनो, जिंतीला आलो होतो जितोबा देवाच्या यात्रेसाठी आणि मनाला एवढं छान वाटलं की आयुष्यातील सर्वात मोठा आनंद का झाला माहितीये का? मी लय लहान होतो बघा, तेव्हापासून आमची दोस्ती आणि खरं तर म्हणजे खूप मोठे, यांची मुलं पण मोठी होती. पण असं काय नसतं आयुष्यात, तुम्ही मैत्री कोणासोबत पण करू शकता. मैत्रीला वय नसतं, काय नसतं, विचार जुळलं की मैत्री होती. आणि अतिशय माझ्या काळजाच्या जवळचा हा मित्र. खरं तर आता तुम्ही म्हणताल की माझ्यापेक्षा मोठं आहे तर आरोतुरो बोलतोय, तर दोस्तीत तेवढं चालतं. आणि भरपूर दिवसातून जिंतीत गावात आलो आणि मला नुसतं बघितलं तरी ह्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे असं हसू आलं. मित्रांनो, आयुष्यात फक्त एवढी श्रीमंती मोर्या सुतारने कमावली आणि खरंच खूप छान वाटलं की जुने माणसं पण भेटतात, लहानपणीचे मित्रमंडळी भेटत असते, चांगलं वाटतं. आणि आयुष्यात कसं आहे, ज्या माणसाने आपल्याला वाईट काळात, वाईट परिस्थितीत साथ दिली, सपोर्ट दिलाय ना, त्या माणसांना आयुष्यात चांगले दिवस आले म्हणून कधी विसरायचं नाही आणि विसरणार पण नाही. ही एका गरीब परिस्थितीतील मुलाची मैत्री जपण्याची पद्धत. मोरेश्वर भावा, आजपर्यंत तुला रीलच बघितला, पण आज प्रत्यक्षात बघितलं. मित्रांनो, हा जे मुलगा आहे ना, व्यक्ती आहे ना, ही व्यक्तिमत्व असं आहे की दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. आम्ही जिंती गावात सोबत शाळेत होतो, त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी फलटणला कॉलेजला सोबत जायचो. आणि महत्वाचं म्हणजे एक प्लस पॉईंट सांगतो या भावाचा, की ह्या भावाने काय फलटण तालुक्यात मार्केट जाम केलं. जिंती गावात प्रोफेशनल डान्सर विकास माने म्हणून नाव ऐकलं की नुसतं गाव हलतंय. अख्खी पंचक्रोशीला भावाने ह्या वेडला सोडलं होतं. पण विषय कसा आहे की परिस्थिती माणसाला थोडस खचवते, म्हणून भाऊ थोडासा रिवर्स आला. पण तरी पण अजून एखाद्याच्या अंगात जी कला असते, डोक्याचे टॅलेंट असतो, ती माणूस कधी विसरत नाही. आणि एवढं मनापासून भारी वाटलं की जिंती जरी सोडली तरी जिंतीतली प्रेमळ स्वभावाची माणसं नाही सोडली. कधी पण कुठं पण गाठभेट होऊ द्या, पण चांगलं बोलत असतात. आणि आयुष्यात पहिली जशी मैत्री होती तशीच मैत्री आता पण टिकली. बाकी काय चाललंय भाऊ? जितोबाच्या नावानं, जितोबाच्या नावानं. जयशंकर मित्रांनो, जितोबा देवाच्या यात्रेसाठी आलो होतो काल आणि सकाळी परत देवदर्शनासाठी आलो. आणि आपले काळजातल्या जवळचे फॅन्स भेटले लाटे गावातील. खरं तर खूप छान वाटलं की इंस्टाग्रामच्या माध्यमातून चांगली लोक कॉन्टॅक्ट मध्ये येतात. भैया, तुमचं नाव काय आहे? माझं नाव नाही, तुमचं इंस्टावरती खूप दिवस झालं व्हिडिओ पाहतोय. अतिशय मस्त व्हिडिओ असतात तुमचे. असंच प्रगती करत राहो, व्हिडिओ बनवत राहो, अशीच तुम्हाला प्रेम होत चालेल. तुम्ही रील्स बिल बनवता का? मी बनवत होतो पहिले, पण आता थोडस कामामुळे असं बनवत नाही. तर कधीतरी आपलं बनवतोय आता. मला असं वाटतं की तुम्ही मला एवढं मनापासून सपोर्ट करता, पण तुम्ही पण स्वतः रील्स बनवा. नक्कीच तुम्ही सुद्धा फेमस होतात. आणि एक गोष्ट मनापासून भारी वाटतं की कधी कधी आपल्या ओळखीची माणसं आपल्याला सपोर्ट करत नाहीत आयुष्यात, पण अनोळखी माणसाचं खूप मनापासून सपोर्ट करत असतात. ती जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, आयुष्यात मोर्या सुतारने काय कमावलं असेल तर ही सगळी माणुसकीची आणि प्रेमाची माणसं कमावल्यात. की जी माणसं म्हणतात ना, इंस्टाग्रामला रील्स बनवून काय भेटतं, त्यांनी अवश्य माझे व्हिडिओ बघत जावा, मग त्यांना कळेल की व्हिडिओ बनवल्यावरती काय भेटतं ते. जयशंकर मित्रांनो, जितोबा यात्रा जिंती यात्रेला आलो होतो आणि साखरवाडी आरोग्य पथक मित्रांनो इथं आलेलं आहे. आणि खरं तर ह्यांनी अतिशय एक नंबर असं काम केलंय मित्रांनो. औषध उपचार म्हणा, पाण्याचं नियोजन वगैरे एक नंबर असं केलंय. आणि यात्रेचं जे काही हे श्रेय ती सगळं ह्या टीमला जात आहे मित्रांनो. कारण की ह्यांच्यामुळं माणसं चांगली नियोजन होत आहे, सगळं एक नंबर असं. खरं तर ही सगळी माणसं रिअल हिरो आहेत. कुठेतरी ह्यांच्या बरोबर व्हिडिओ बनवावा असं वाटलं. आणि एक मनापासून एक गोष्ट आवडली की हे जे सर आहेत, हे सर खरं तर माझे खूप चांगले फॅन्स आहेत. प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवत असतात, सपोर्ट करत असतात. आणि यात्रेच्या निमित्तानं योगायोग पण कसा आहे बघा की गाठभेट झाली. जी लोक म्हणतात ना की इंस्टाग्रामला रील्स बनवतो आणि रील्सच्या माध्यमातून तुला काय भेटतं, त्यांना मला फक्त एकच सांगणं आहे की भावांनो, मोर्या सुतारनं कधी पैशासाठी व्हिडिओ बनवला नाहीत आणि इथून पुढे पण बनवणार नाही. फक्त ही सोन्यासारखी माणसं आणि हक्काची माणसं मी आयुष्यात कमावल्यात. एवढेच लाख मोलाची संपत्ती कमावली आणि हिथनं पुढे पण अशीच कमावणार. जयशंकर.